छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा श्रीमान रायगड, जिथे इतिहास अजूनही जिवंत आहे, जिथे महाराजांचे तेज आजही अनुभवता येते. आज मी या दिव्य रायगडावर आलोय महाराजांच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी. ही केवळ एक यात्रा नाही, तर हे माझं महाराजांशी आणि त्यांच्या स्वराज्याशी एक अनोखं नातं जुळवण्याचा प्रयत्न आहे. आजच्या या प्रवासात मी तुम्हाला रायगडाची शान दाखवणार आहे, इथल्या प्रत्येक कोपऱ्याचा इतिहास उलगडून सांगणार आहे. मग मित्रांनो, या रोमांचक प्रवासात माझ्यासोबत राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रेरणादायी आणि ऐतिहासिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, रायगडाच्या शिखरावर महाराजांना भेटायला निघूया. प्रवासाची खरी कहाणी सुरू झाली त्या शांत पुण्याच्या पहाटे, जेव्हा घड्याळाचे काटे 4चा आकडा दाखवत होते. आम्ही रस्ता धरला तामिनी घाटाचा, जिथे सह्याद्रीचे अजस्त्र कडे आपले स्वागत करत होते. गडद काळोखाला मात करत सूर्योदयाची पहिली सोनेरी किरणं घाटाच्या माथ्यावरून डोकावत होती. त्या रम्य क्षणी आम्ही एका छोट्याशा टपरीवर गरम चहाचा आस्वाद घेतला. चहा आणि हवेतली थोडीशी गार झुळूक आम्हाला पुढच्या प्रवासासाठी ताजेतवाने करत होती. सूर्य आता डोंगराच्या मागून उंचावत होता. त्याचा प्रकाश आमच्या रस्त्याला तेजस्वी करत होता. प्रवास सुरू होता एका खास ठिकाणी, पाचाड, जिथे शिवरायांच्या प्रेरणास्थान माँ जिजाऊंची समाधी आहे. त्या पवित्र जागेवर पोचल्यावर मन थबकलं. जिजाऊंच्या कर्तृत्वाची आठवण आणि त्यांच्या संस्काराचा भव्य वारसा अनुभवल्याशिवाय पुढे जाणं अशक्य वाटलं. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे अनमोल रत्न, आणि हे रत्न ज्या उदरातून जन्माला आले त्या जिजाबाई शहाजी भोसले म्हणजे महाराष्ट्राच्या पहिल्या राजमाता. 12 जानेवारी 1598 ते 17 जून 1674 असे उणेपुरे 78 वर्षाचे आयुष्य त्यांना लाभले. सिंदखेडचे लहुजीराव जाधव व म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊ या कन्यारत्नाचा जन्म झाला. इसवी सन 1605 मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. जिजाबाईंच्या 2 जिवंत पुत्रांपैकी थोरला संभाजी हा शहाजीराजांजवळ वाढला, तर शिवाजीराजांची जबाबदारी जिजाबाईंवर होती. आणि ज्या जिजाऊंमुळे महाराष्ट्राला शिवराय लाभले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली, त्यांच्या समाधीचे दर्शन घेतल्याशिवाय आपली रायगडवारी पूर्णच होऊ शकत नाही. समाधीचे दर्शन घेतल्यानंतर आमची पुढील वाटचाल सुरू झाली आणि लांबवरूनच आम्हाला एक भव्य दृश्य दिसू लागलं. श्रीमान रायगडाचं सौंदर्य. डोंगराच्या रांगातून उगवलेल्या सूर्याच्या प्रकाशात रायगडाचं दर्शन म्हणजे एका भव्य इतिहासाचं स्मरण होतं. त्या गडाच्या दिशेने जाण्याचा उत्साह मनात खळाळत होता. रायगडावर पोहोचण्यासाठी 3 मार्ग आहेत. नाणे दरवाजातून जाणारा एक मार्ग, चित्त दरवाजातून पायऱ्यांनी चढणारा दुसरा मार्ग, आणि फक्त गडाची एक झलक अनुभवायची असल्यास रोपवे हा एक मार्ग. पण मी ठरवलं होतं इतिहासाशी जुळणाऱ्या प्रत्येक पायरीचा अनुभव घ्यायचा. छत्रपती शिवराय ज्या पायरीवर पहिलं पाऊल ठेवून गडावर गेले, त्या पवित्र पायरीवर मी डोकं टेकवलं, धुळीचा स्पर्श केला आणि चित्त दरवाजाच्या पायऱ्यांनी चढायला सुरुवात केली.
प्रत्येक पायरीशी जोडलेली एक आठवण, एक लढाई, एक विजय. ती पायरी चढताना काळाचा वेगच थांबला होता आणि मन गर्वाने भरून आलं होतं. हा फक्त गड नव्हता, तर स्वराज्याचं प्रतीक होतं. सुंदर अशा पायरी मार्गावरून आता आपण आलो. सूर्याची चांगली चांगली अशी किरणं पडत होती. खूप चांगले चांगले शॉट्स मिळाले आणि मी येऊन पोचले या ठिकाणी. चित्त दरवाजाकडनं आपण आलो की इकडून आपण येतो आणि हा जो रस्ता जातोय तो नाणे दरवाजाकडे जातोय. म्हणजे आता आम्ही जाताना इकडनं जाणार आहेत. रायगड किल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक अभिमानाची शान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा साक्षीदार. सह्याद्रीच्या गर्भात समुद्रसपाटीपासून तब्बल 2700 फूट उंचीवर वसलेला हा किल्ला इतिहासाचा एक गौरवशाली अध्याय सांगतो. 1674 साली इथेच शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नाला मूर्त रूप मिळाले. गडांचा राजा म्हणून ओळखला जाणाऱ्या या किल्ल्याच्या प्रचंड तटबंदी, उंची आणि कडेकोट रचनेमुळे तो दुर्गम आणि अद्वितीय वाटतो. इथपर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे, पण आता रोपवेची सुविधा हे रोमांच आणखी सुंदर करते. आजचा अनुभव मात्र थोडासा खास होता, कारण माझ्या 4 वर्षाच्या माहीने सुद्धा आजच्या ह्या रायगड वारीत आपली हजेरी लावली होती. तिच्या लहानशा डोळ्यात राजांचा किल्ला पाहण्याची ओढ स्पष्ट दिसत होती. ती कधी उंच पायऱ्या चढायचा प्रयत्न करत होती, तर कधी थकून माझ्या खांद्यावर आरामात बसून गड पाहत होती. तिच्या उत्साहाने मला एक नवा दृष्टिकोन दिला, इतिहासात हरवून जाण्याचा आणि आपल्या वारशाचा अभिमान बाळगण्याचा. रायगड फक्त किल्ला नाही, तो आपली ओळख आहे, आपल्या अस्मितेचा पाया आहे. माहीला खांद्यावर घेतल्यामुळे थोडासा थकवा जाणवत होता, पण ज्या क्षणी महादरवाजाचे भव्य दर्शन माझ्या नजरेत आलं, तो थकवा क्षणात नाहीसा झाला. त्या भव्य दरवाजाच्या बाहेर दोन्ही बाजूनी कोरलेली कमळाकृती पाहून मन भारावून गेलं. त्या कमळांचा अर्थ श्री आणि सरस्वती, म्हणजेच विद्या आणि लक्ष्मीचा मिलाप. मनात एक गोड समाधान जळलं. महादरवाजातून आत प्रवेश केल्यावर पहारेकरांचं देवडं आणि संरक्षणासाठी बांधलेल्या खोल्यांचा एक ऐतिहासिक चित्रफलक समोर उभा राहिला. उजवीकडे टकमक टोकांपर्यंत आणि डावीकडे हिरकणी टोकांपर्यंत तटबंदीचा प्राचीन ठसा लक्ष वेधून घेत होता. त्या दृश्याने, त्या किल्ल्याने माझं थकणं दूर केलं आणि मी त्या ऐतिहासिक वास्तूत एका अनोख्या युगात प्रवेश केल्याचं अनुभवले. महादरवाजातून जेव्हा आपण गडावर चढत जातो, तेव्हा एक खास क्षण येतो, जिथे पहिल्यांदा आपल्याला हत्ती तलाव दिसतो. गडावर पाऊल ठेवताच हत्ती तलावाची शांतता आणि त्याच्या आसपासचे वातावरण आपल्याला वेगळ्या दुनियेत घेऊन जातात. हा तलाव जणू काही एक ऐतिहासिक गोष्ट सांगत आहे, जिथे गजशाळेतील हत्ती स्नान करत आणि पाणी पिऊन आपली दिव्य यात्रा पूर्ण करीत होते. तलावाच्या अगदी जवळ आल्यावर हळूहळू वर चढत जात असताना आपल्याला उजव्या बाजूला शिरकाई देवीचं मंदिर दिसतं. ही शिरकाई देवी रायगडावरची मुख्य देवता आहे. तिचं मंदिर जसं की इतिहासाची एक आठवण आहे. 5व्या शतकापासून गडावर स्वामी असलेल्या शिर्के कुटुंबाची कथा सांगतं. लोकमान्य टिळकांच्या काळात मावळकर नावाच्या एका इंजिनियरने हे मंदिर बांधले, परंतु हे मूळ मंदिर नसले तरीही त्याची मूर्ती अत्यंत प्राचीन आहे आणि त्या काळाच्या गूढतेची साक्ष देते.
शिरकाई देवीचे दर्शन घेऊन एक अनोख्या अनुभवाने भारलेले आम्ही बालेकिल्ल्याच्या दिशेने मार्गस्थ झालो. चालता चालता एका ठिकाणी होळीच्या मैदानाचे प्रवेशद्वार येते आणि येथेच आपल्या शिवरायांची भव्य मूर्ती पाहायला मिळते. ती मूर्ती पाहून मन खूप उंचावलं आणि त्यानंतर आम्ही नगारखान्याच्या दिशेने निघालो. ज्या भव्य प्रवेशद्वारातून आपल्याला आत जावे लागते तोच नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे, जिथून बालेकिल्ल्यात प्रवेश करताच एक विलक्षण अनुभव मिळतो. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेलो की आपण किल्ल्याच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचतो. महाराजांचा राज्याभिषेक ज्या ठिकाणी झाला तीच राजसभा आज देखील त्याच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत आहे. राजसभा 220 फूट लांब आणि 124 फूट रुंद आहे. या सभागृहात पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा, जिथे 32 मण्यांचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद बकर सांगते, तख्त सुवर्णाचे 32 मण्याचे सिद्ध करवले, नवरत्नाची अमूल्य कोशातली रत्ने शोधून त्यात गहाण केली. हे सारे पाहून शिवरायांची महिमा अनुभवण्याचे एक अविस्मरणीय क्षण होते. राजसभेच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक राजवाड्याचं भव्य आणि दिव्य अस्तित्व आहे, जिथे मी पोचून एका नव्या अनुभवाची सुरुवात केली. ह्या पवित्र भूमीवरच आपल्या शिवरायांचं सामर्थ्य आणि महानतेची गोड आठवण कायम आहे आणि मी त्या जागेला नतमस्तक होऊन पुढे राणीवसाकडे निघालो. हेच त्या जागेचं महत्त्व, जिथे महाराजांच्या 6 राण्यांसाठी महल होते. तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल, महाराजांच्या तर 8 राण्या असताना 6 महल कसे? मित्रांनो, हे खरे आहे की छत्रपती शंभूराजे 2 वर्षांचे असतानाच त्यांची आई महाराणी सईबाई यांचं राजगडावरच निधन झालं होतं आणि महाराणी पुतळाबाई याचं वास्तव्य पाचाडमध्ये होतं. या काळाच्या शौर्याने एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितली की 400 वर्षापूर्वी देखीलच महाराजांनी टॉयलेटसुद्धा बांधले होते. राणीवसाच्या इतिहासावर विचार करून मी पुढे धान्याच्या कोठाराच्या दिशेने गेलो. याच धान्याच्या कोठारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अन्नसाठा सुरक्षित केला जात होता आणि नंतर छत्रपती संभाजीराजांच्या काळात शत्रूंच्या कैदेसाठी या ठिकाणाचा वापर केला जात होता. माझं पुढील पाऊल ह्या ऐतिहासिक धान्याच्या कोठाराच्या जवळून रोपवेच्या मार्गावर होतं आणि त्या मार्गावर एक खास दरवाजा होता, मेना दरवाजा. त्याच्या मागे एक ऐतिहासिक आणि नयनरम्य कथा लपलेली आहे. पालखी दरवाजावरून वर जाताना एका सरळ मार्गाने आपल्याला मेना दरवाजापर्यंत घेऊन जातं आणि त्या दरवाजाच्या आजूबाजूला 6 अवशेष म्हणजे राण्यांचे महल आपल्याला दर्शन देतात. मेना दरवाजातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो, जिथे इतिहासाचे प्रत्येक दृश्य आपल्याला त्याच्या शौर्याची गाथा सांगतो. मित्रांनो, जर तुम्ही मेना दरवाजातून वर चढून सरळ चालत गेलात तर तुम्ही त्या स्तंभाजवळ पोहोचाल, ज्याचे चित्र तुम्ही शालेय पुस्तकांमध्ये पाहिले असेल. आणि पुढे जाताच त्या दरवाजातून आपण प्रवेश करतो, त्याला पालखी दरवाजा म्हणतात. या 31 पायऱ्या उतरल्यावर तुमच्या उजव्या बाजूला दिसेल एक अद्भुत स्तंभ. दक्षिणेस गंगासागराकडे 2 भव्य मनोरे उठलेले दिसतात, जे स्तंभ म्हणून ओळखले जातात. जगदीश्वराच्या शिलालेखात त्यांचा उल्लेख आहे, तेच स्तंभ असावेत.
असं ऐकण्यात आहे की हे पूर्वी 5 मजल्यांचे होते. त्यांचे बांधकाम 12 कोनी असून त्यावर सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते. ह्या 2 मनोऱ्यांच्या मधोमध समोर दिसत असलेले दृश्य म्हणजे गंगासागर. शिवाजी महाराजांच्या अभिषेकानंतर सप्तसागर आणि महान व्यक्तींच्या आणलेल्या तीर्थातील पाणी याच तलावात टाकले गेले. यामुळे याला गंगासागर हे नाव मिळाले. शिवाजी महाराजांच्या काळात शिबंदीच्या कार्यासाठी या तलावाचे पाणी वापरले जात असे. नगरखान्याकडून डावीकडे उतरून खाली आलं की समोर जी मोकळी जागा दिसते ना, तो आहे होळीचा माळ. याच होळीच्या माळावर होळी पेटवली जायची आणि पेटलेल्या होळीतून जो कोणी नारळ काढेल त्याला छत्रपती 1.25 किलोचे सोन्याचे कडे द्यायचे आणि तेही स्वतःच्या हातातले. आता तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आहे आणि त्याच्यापासून अगदी समोर असलेल्या 2 रांगांमध्ये जे भव्य अवशेष दिसतात ते आहेत शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ. पेठेच्या दोन्ही रांगांमध्ये प्रत्येकी 22 दुकाने आहेत आणि या रांगांमध्ये एक 40 फूट रुंद रस्ता आहे. हे बाजारपेठ आजही तसंच ज्या काळी होतं तसंच जिवंत आहे. बाजारपेठेची उंची पाहता लोक येथे घोड्यावरून खरेदीसाठी यायचे आणि या रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज जगदीश्वराच्या दर्शनासाठी जात असत. जगदीश्वराचे मंदिर आता दूरवरून दिसायला लागले होते आणि त्याच्या दृश्याने आमचं मन वेधलं. आम्ही चप्पल शूज बाहेर ठेवले आणि मंदिराच्या पवित्र कक्षेमध्ये प्रवेश केला. समोर जे भव्य मंदिर उभं होतं ना, ते महादेवाचं म्हणजेच जगदीश्वराचं मंदिर.
मंदिराच्या गाठीवर नंदीच्या मोठ्या आणि आकर्षक मूर्तीची छायाही पडत होती. मंदिरात प्रवेश केल्यावर एका भव्य सभा मंडपाचं दर्शन झालं, ज्यात मध्यभागी एक प्रचंड कासव स्थापण्यात आलं होतं. गाभाऱ्याच्या भिंतीवर हनुमानाची देखणी मूर्ती मनाला शांततेची अनुभूती देत होतं. जगदीश्वराच्या मंदिराच्या पायऱ्यापासून समाधीच्या मार्गावर एका प्रवेशद्वारात एक खास नाव कोरलं गेलं होतं. ते म्हणजे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. हेच होते श्रीमान रायगडाचे अभियंता, ज्यांनी 14 वर्षाच्या अथक परिश्रमाने या ऐतिहासिक किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केलं होतं. मंदिराच्या पूर्व दरवाजापासून काही अंतरावर जो अष्टकोनी चौथारा दिसतो, तेथेच छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर शोकमयी वातावरण होतं, कारण छत्रपती शिवाजी महाराज आपल्या रयतेला सोडून गेले. परंतु जर तुम्ही रायगडाच्या भिंतीला कान लावून उभे राहिलात तर आजही छत्रपतींचा आवाज तुमच्या कानामध्ये गुंजतो. बाजारपेठेच्या समोरच्या टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे मार्गक्रमण करता येते. तेथेच दारूच्या कोठाराचे अवशेष आपल्याला दिसतात, जे काळाच्या ओझ्याखाली ओळखता येतात. आपण जसजसे टकमक टोकाकडे जातो तसं रस्ता हा अरुंद होत जातो. ह्या रायगड वारीतील टकमक टोक हा आजचा शेवटचा पॉइंट, परंतु अत्यंत रोमांचक. आणि माहीने ह्या साऱ्या मार्गावर ठेका न तोडता अगदी शिदोरी घेतली. उजव्या हाताला 2600 फूट खोल असलेला तुटलेला कडा दिसतो. टोकावर वारा इतका प्रचंड असतो की जागेची टंचाई आणि हवा दोन्ही लक्षात घेत सावधानतेने तिथे पाऊल ठेवावे लागते. आणि हेच ते ठिकाण जिथे शिवकाळात गुन्हेगारांना पोत्यात बांधून कडेलोट केला जात होता.
मित्रांनो, आजची रायगड वारी संपली आणि काय भन्नाट अनुभव होता. आजच्या दिवशी मी जास्तीत जास्त ठिकाणांची सफर केली आणि या श्रीमान रायगडाच्या किल्ल्यावरच्या प्रत्येक कोपऱ्यातून इतिहासाची गोड गोष्ट ऐकली. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि हो, जर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया अशाच एका ऐतिहासिक सफरीत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.